तर आपले पुन्हा स्वागत आहे आणि हे लेक्चर क्रमांक 37 आहे। आपण सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनवरील आपली चर्चा सुरू ठेवू आणि विशेषतः आपण गौस एलिमिनेशन मेथड असलेल्या सोल्यूशन टेक्निकचा शोध घेऊ। तर आपण या गॉस एलिमिनेशन मेथडबद्दल बोलत आहोत आणि तेथे आपल्याला दिसेल की या अतिशय एलिमिनेशन मेथड टेक्निक वापरून आणि त्याच्या मदतीने सोल्यूशन कसा मिळवावा। आम्ही समाधानाच्या कन्सिस्टन्सीबद्दल देखील बोलू, ज्याचा अर्थ सोल्यूशनच्या अस्तित्वाबद्दल आणि नसण्याबद्दल। ह्या टेक्निकच्या मदतीने सिस्टमचा एक उपाय आहे आपण ओळखू शकतो आणि त्यास एक युनिक किंवा त्यात उपाय नाही सर्व ओळखा आम्ही या गौस एलिमिनेशन मेथडसह देखील तपासू शकतो। तर सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सोल्यूशन पद्धतींची प्रणाली आपल्याकडे मुळात निर्धारकांच्या पद्धतीसारखी दुसरी पद्धत आहे। आपण याच्याशी परिचित असले पाहिजे, ज्याला आपण क्रेमर रूल म्हणते, म्हणून ज्या डिटर्मिनंटच्या मदतीने आपल्याला उपाय मिळेल आणि जेव्हा आपल्याकडे अशी एक सिस्टम असेल जिथे एक युनिक सोल्यूशन एक्झिस्ट आहे, इक्वेशनशी समान इक्वेशन संख्या अज्ञात संख्येइतकीच आहे आणि त्या बाबतीत सिस्टमकडे एक युनिक सोल्यूशन आहे। हे डिटर्मिनंटच्या या सिस्टमचा वापर करून समीकरणाच्या त्याऐवजी छोट्या सिस्टम ऑफ इक्वेशनचे सोल्यूशन मिळवणे शक्य आहे। आपल्याकडे मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथड देखील आहे जिथे हा x हे b या सिस्टमच्या इक्वल आहे। मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आले की आपण सोडवू शकतो। तर यापैकी एक इक्वल b आहे आणि x हे च्या इक्वल a ला इन्व्हर्स b लिहू शकतो आणि एकदा आपल्याकडे x एक इन्व्हर्स आहे तर आम्ही या b ने गुणाकार केला आणि मग आपल्याला x मिळेल। तर जर आपल्याकडे a मॅट्रिक्सचे इन्व्हर्स असेल तर आपण सिस्टमचे सोल्यूशन सहजपणे लिहू शकतो x। आता हे थोडे अधिक जनरल प्रकरण आहे जे आपण या गौस एलिमिनेशन मेथडबद्दल बोलत आहोत। तर येथे आपण अशा प्रकरणांचा सामना करू जेव्हा आपल्याकडे युनिक सोल्यूशन नसतात, म्हणजे अमर्याद बरेच सोल्यूशन किंवा सिस्टमकडे सोल्यूशन नसतात। तर हे सर्व आपण या गॉस एलिमिनेशन टेक्निकसह शोधू शकतो आणि आमच्याकडे पुनरावृत्तीच्या मेथड आहेत ज्या जॅकोबी आणि गौस सीडेल मेथड आहेत। जेव्हा आमच्याकडे समीकरणांच्या मोठ्या संख्येने एक सिस्टम असते तर खरोखर एक अतिशय मोठी सिस्टम म्हणून या सर्व पद्धती ज्या आपल्याकडे डिटर्मिनंट गौस एलिमिनेशन करण्याची ही पद्धत आहे, उलट पद्धत ते प्रत्यक्षात अपयशी ठरतात किंवा त्याऐवजी जास्त वेळ घेतात। तर आम्ही या पुनरावृत्ती पद्धती घेतो म्हणून येथे पहिला 3 पद्धती थेट पद्धतींच्या श्रेणीत येतात। थेट पद्धती म्हणजे आपल्याला या तंत्रांचा वापर करून सिस्टमचे अचूक समाधान मिळते। तर येथे पुनरावृत्ती मेथड आपल्याला दिलेल्या इक्वेशनच्या अंदाजे सोल्यूशन देतात। तर आम्ही या लेक्चरमध्ये या गौस एलिमिनेशन मेथडबद्दल याबद्दल बोलत आहोत, जे या थेट मेथडच्या श्रेणीतील एक जनरल मेथड आहे आणि आम्ही काही एलिमेंटरी रो ऑपरेशन्स या टेक्निकबद्दल बोलणार आहोत। मग आपला एलिमेंटरी रो ऑपरेशन्सचा काय अर्थ, म्हणून आपण मॅट्रिक्सच्या च्या ith आणि jth रोचे इंटरचेंज करू शकतो आणि जर सिस्टम ऑफ इक्वेशनकडे परत जात असल्यास, कारण सिस्टम ऑफ इक्वेशनसाठी आपण मॅट्रिक्स A लिहित आहोत म्हणून ही रो बदलणे काही नाही। तर उदाहरणार्थ पहिल्या स्थानावर आणि प्रथम समीकरण दुसऱ्या स्थानावर फक्त दुसरे समीकरण लिहा, म्हणून त्याचा सोल्यूशनशी काहीही संबंध नाही आणि ते अगदी एलिमेंटरी रो ऑपरेशन्सच्या टर्म्स मॅट्रिक्ससह करणार आहेत जे आपण बदलू शकतो आणि आम्ही इंटरचेंज करू शकतो कोणतेही 2 पंक्ती या मॅट्रिक्स। दुसरा एक आपण ith रो म्हणजे नॉन झिरो नंबरने लॅम्बडा कोणतीही रो गुणाकार करणे आणि हे अगदी तंतोतंत असे म्हणण्यासारखे आहे की आपल्याकडे ही इक्वेशन्स आहेत आणि काही संख्येने आम्ही कोणत्याही इक्वेशन गुणाकार करीत आहोत आणि पुन्हा ती सिस्टमचे सोल्यूशन कायम राहील मॅट्रिक्सच्या टर्म्स। मग आम्ही त्या ऑपरेशन मेट्रिसेसशी समान राहतो। आम्ही या रो ऑपरेशनबद्दल बोलतो जे आता आया आहे ith ची रो असून लॅम्बडा टाइम्स I सारखी झाली आहे। तर आम्ही फक्त गुणाकार केला आहे। लॅम्बडा एक नॉन झिरो संख्या आहे। I या समीकरणांना
येथे व्यतिरिक्त लॅम्बडा टाइम्स ते जेथ पंक्ती ते ith पंक्ती, तर आपण जे करू शकतो ते करू. आपण जेथ रो लॅम्बडाने पुन्हा गुणाकार करू नॉनझिरो नंबर लॅम्बडाने गुणाकार करा, कारण जर लॅम्बडा 0 असेल तर आम्ही या RI मध्ये काहीही जोडत नाही. तर हा लॅम्बडा जेथ पंक्तीच्या वेळा आहे आणि आम्ही हे मध्ये जोडू. ith रो आहे आणि ऑपरेशनच्या टर्म्सने आम्ही लिहितो जसे की RI आता RI प्लस लॅम्बडा बनले आहे म्हणून आपण ॲड केले आहे. लॅम्बडा टाइम्स RJ तो RI. तर रो R म्हणजे रो म्हणून ith ही रो आम्ही या लॅम्बडा जेथ टाइम्स या रो मध्ये जोडले आहे आणि नवीन RI वर येईल. म्हणून येथे एलिमेंटरी रो ऑपरेशन्स आहेत जे आम्ही या गॉस एलिमिनेशन मेथडसाठी वापरणार आहोत. सोप्या उदाहरणाच्या मदतीने हे आपण समजावून सांगू आणि नंतर कदाचित पुढील लेक्चर अधिक जनरल समस्या असतील. तर येथे आपण एक अतिशय सोपे उदाहरण घेतो म्हणून आपल्याकडे 3 इक्वेशन्स आहेत x1 प्लस x2 प्लस x3 इक्वल 4 आणि 2x1 प्लस 3 प्लस प्लस x2 प्लस x इक्वल 7 आणि तिसरे इक्वेशन आपल्याकडे x1 प्लस 2 प्लस 2x प्लस 3 प्लस 3 इक्वल 9 आहे. पहिला आम्ही हे इक्वेशन या मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहून काढले जिथे आपण इक्वेशनच्या हा उजव्या बाजूला इक्वेशन 4 7 9 देखील ऑगमेंट करू. तर येथे राईट हँड साइडला I मुळात गौस एलिमिनेशन मेथड काय करतो हे तंतोतंत करीत आहे आणि लेफ्ट हँड साइडला इक्वेशनसह थेट तेच करत आहे. तर हे समजणे सोपे आहे की हे गॉस एलिमिनेशन फारच क्लिष्ट नाही पण ते पद्धतशीरपणे व्हेरिएबल्स काढून टाकण्याचा सारखे आहे. म्हणून येथे आपल्याकडे पहिला आहे ती पहिली स्टेप असेल जे आपल्याला हे एकत्रित मॅट्रिक्स लिहावे लागेल किंवा याला ऑगमेंटेड मॅट्रिक्स असे देखील म्हणतात. या स्वरूपात आपल्याकडे कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे जो आला मॅट्रिक्स आहे म्हणून आपण लिहिलेत तर हे सिस्टम ऑफ इक्वेशन इनटू x ला बी फॉर्म इक्वल आहे. तर या प्रकरणात 1 आहे आणि मग आपल्याकडे 2 3 1 आणि 1 2 3 आहे. तर हे मॅट्रिक्स आणि नंतर राईट हँड साइड वेक्टर 4 आहे 7 9. तर या दोन मॅट्रिक्स एने मॅट्रिक्स बी मध्ये मुळात दिलेल्या सिस्टम ऑफ इक्वेशन याची सर्व माहिती आहे आणि आपण ऑगमेंटेड मॅट्रिक्समध्ये काय करतो ते आम्ही मुळात हे येथे गोळा करतो. म्हणून हे तंतोतंत 1 2 3 आणि 1 2 3 आहे आणि हे बी आम्ही इथे त्याचे ऑगमेंटेड स्तंभाप्रमाणे समान मॅट्रिक्ससह कॉलम वाढविले आहे म्हणून 4 7 आणि 9. तर हे मॅट्रिक्स आपण ऑगमेंटेड मॅट्रिक्स म्हणून म्हणू शकतो. म्हणून आपण आता लेफ्ट हँड साइड इक्वेशन्स सह देखील जसे मी म्हणालो सर्व इक्वेशन्स 6 आहे आणि मग आपण या मॅट्रिक्सच्या रूपात भाषांतर करू आणि म्हणून गौस एलिमिनेशन टेक्निक म्हणतात. म्हणून आपण या इक्वेशनच्या संख्येच्या मदतीने आता काय करीत आहोत ते येथे आपण इक्वेशन क्रमांक 2 मधून हे x एक व्हेरिएबल हटवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर आपण प्रत्यक्षात काय केले पाहिजे जेव्हा आपल्याकडे हे इक्वेशन 2 ने गुणाकार केले आहे आणि नंतर हे इक्वेशन या इक्वेशन क्रमांक 2 मधून हे इक्वेशन वजा करा. तर आपल्याकडे ह्या इक्वेशन क्रमांक 2 हा होईल इक्वेशन क्रमांक 2 मायनस ही 2 टाइम्स आणि इक्वेशन क्रमांक 1. तर हे आम्ही मॅनिप्युलेशन केली आहे येथे म्हणून 2 टाइम्स इक्वेशन क्रमांक 1 आणि नंतर आपण येथे सबट्रॅक्ट करू म्हणजे हे येथे रद्द होईल आणि आपल्याला मिळेल 2x2 आणि नंतर येथे 3x3 जेव्हा आपण x2 मायनस करू आणि मग आपल्याकडे 2x2 आणि हे x3 असतील आपल्याला मायनस x3 आणि नंतर 7 मायनस 8 मिळेल. तर ते मायनस 1 होईल. म्हणून आम्ही नुकतेच हे ऑपरेशन केले आहे की आपण इक्वेशन क्रमांक 2 ने गुणाकार केला आहे आणि नंतर हे इक्वेशन संख्या 2 मधून सबट्रॅक्ट करा. आता आपण या इक्वेशन क्रमांक 3 सह समान गोष्ट करणार आहोत. आपल्याला पुन्हा x काढून टाकायचे आहे जेणेकरून इक्वेशन क्रमांक 1 च्या मदतीने
पुन्हा सोपे होईल। तर येथे आपण इक्वेशन संख्या 3 मधून फक्त सबट्रॅक्ट करू म्हणजे आपणास येथे साधेपणाने मिळेल। येथे 2x2 मायनस x2 मायनस x23 मायनस x3 म्हणजे 2 मायनस 3 म्हणजे 9 मायनस 4 म्हणजे 5। तर आपल्याकडे येथे नवीन सिस्टम आहे जिथे आपण इक्वेशन क्रमांक 2 आणि इक्वेशन क्रमांक 3 मधून काढून टाकणार आहोत व्हेरिएबल x1 आणि ही प्रक्रिया आता इक्वेशन क्रमांक 2 पासून आणि इक्वेशन क्रमांक 3 पर्यंत कंटिन्यू राहील। तर इक्वेशन क्रमांकाच्या 2 मदतीने आता म्हणून इक्वेशन क्रमांक 1 आपण 2 आणि 3 मधून x1 काढून टाकण्यासाठी घेतला आहे। आता इक्वेशन क्रमांक 3 मधून x काढून टाकण्यासाठी आपण इक्वेशन क्रमांक 2 चा विचार करू। ही पुढील स्टेप असेल, परंतु आता आपण पुढच्या स्टेप जाण्यापूर्वी आपण मॅट्रिक्सच्या टर्म्स हे पाहूया। आपण आता काय करणार आहोत हे आता या एलिमेंटरी रो ऑपरेशन आहे। आता रो 2 मायनस 2 r1 होईल n तर 2 टाइम्स इक्वेशन्स रोच्या 2 वेळा आहेत आणि हे r2 आहेत म्हणून r2 2 टाइम्स मायनस 2 टाइम हे एकदा 2 मायनस 2 होतात जेणेकरून 0 होईल। तर हे 0 होईल आणि येथे पुन्हा आणि आमच्याकडे आणखी एक ऑपरेशन असेल जे या तिसऱ्या इक्वेशनमधून काढून टाकण्याशी अनुरूप होते। आम्ही 3 मायनस रो 1 सोपी करू। तर ही 2 प्राथमिक कार्य आपण आता करत आहोत जी इक्वेशन्सशी काय केले हे पॅरलल आहे। तर आपल्याला काय मिळेल जेव्हा आपण येथे पहिला ऑपरेशन करतो r ते वजा ते 1 r ते मायनस 2 टाइम्स r 1 इक्वेशन क्रमांक 1 म्हणून येथे आपल्याकडे 2 मायनस 2 आहेत जे 0 आहे। तर येथे 3 मायनस 2 येथे 1 आणि 1 मायनस 2 आहे जे येथे 1 आहे आणि नंतर आपल्याकडे 7 मायनस 8 आहेत जे मायनस 1 आहे आणि ही जागा फक्त आपण रो सबट्रॅक्ट करतो म्हणून येथे 1 मायनस 1 0 आहे। तर आपल्याकडे हे 2 मायनस 1 आहे x आणि मग 3 मायनस 1 हे येथे 2 आहे आणि मग आपल्याकडे 9 मायनस 4 आहेत जे येथे 5 आहेत x। मग हे एलिमेंटरी ऑपरेशन आहे की आपल्याकडे हे ऑगमेंटेड मॅट्रिक्स इनटू फॉर्म या रिड्यूस करण्यासाठी येथे तयार केले आहे आणि आता I इक्वेशनच्या 2 च्या मदतीने आधी म्हटल्याप्रमाणे पुढील एक आहे आम्ही इक्वेशन क्रमांक 3 मधून x2 काढून टाकू। तर आपल्याकडे हे पहिला इक्वेशन आहे x1 x2 x3 4 इक्वल आहे। आपल्याकडे दुसरे इक्वेशन आहे आपण असे x ते मायनस x3 इक्वल मायनस 1 आणि आता आपण हे x2 इक्वेशन क्रमांक 3 मधून काढून टाकू। हे इक्वेशन क्रमांक 3 मायनस इक्वेशन क्रमांक 2 तर हे 0 होईल म्हणून जेव्हा आपण हे सबट्रॅक्ट करतो तेव्हा हे 3x3 येईल आणि इथे ते 6 येईल। तर आपल्याकडे आता ही सिस्टम आहे। तिसरे इक्वेशन x2 दुसरे इक्वेशन x मधून काढले आहे 1 काढून टाकला आहे आणि पहिला इक्वेशन तसेच ठेवले आहे पूर्वी म्हणून पुन्हा येथे रो ऑपरेशनच्या टर्म्स आपण r3 मायनस r2 असे लिहू। तर आता इक्वेशन क्रमांक r3 मायनस r2 होईल। तर आपण या स्वरूपात लिहू म्हणून आपल्याकडे पहिला 2 रो आहे जसे की प्रथम 2 रो तेथे असतील आणि तिसरा एक आपल्याकडे r3 मायनस r2 असेल। तर आपण रो 2 सबट्रॅक्ट करतो म्हणून येथे नैसर्गिकरित्या 0 मायनस 0 आहे 1 0 2 मायनस 1 म्हणजे 3 आणि 5 मायनस 1 जे 6 असेल। तर आपल्याकडे या इक्वेशनशी अनुरूप हे ऑगमेंटेड मॅट्रिक्स आहे आणि आता पुढील एक म्हणजे आपल्याकडे ही कमी केलेली सिस्टम आहे किंवा अनुरूप ऑगमेंटेड मॅट्रिक्स आणि आता हे एक स्टेप आहे जे आपल्याला या ऑगमेंटेड मॅट्रिक्ससह प्रारंभ करण्यासाठी आणि या स्वरूपात रिड्यूस इनटू करण्यासाठी या गौस एलिमिनेशनमध्ये करावे लागेल ज्याला आपण इक्लोन फॉर्म म्हणतो। तर हे आहे आम्ही पुढील लेक्चरमध्ये ही चर्चा चालू ठेवू नक्की काय आहे इक्लोन फॉर्म जनरल। तर या प्रकरणात ढोबळपणे आता आपल्याकडे आहे ते पाहण्यासाठी आम्हाला हे इक्लोन फॉर्म मिळाले तर नेहमी आपल्याकडे ही स्ट्रक्चर असेल। इक्लोन ही स्टेप एखाद्या स्ट्रक्चर सारखी आहे या इक्लोन फॉर्मसाठी। तर येथे काहीतरी नॉन झिरो सर्व काही 0 आहे नंतर येथे देखील नंतर सर्व काही 0 आणि नंतर सर्व काही 0 आणि लेफ्ट हँड साइड नैसर्गिकरित्या। तर आपल्याकडे हे इक्लोन फॉर्म आहे सिस्टमचे आणि एकदा आपण या इक्लोन फॉर्मवर पोहोचलो आपण सहजपणे सोल्यूशन मिळवू शकतो। पहिला
आपण आता सोल्युशन कसे मिळवायचे हे इक्वेशनसह पाहू. तर शेवटच्या इक्वेशन वरून हे सोल्युशन मिळेल की आपण थेट आपले x3 लिहू शकतो. तर 3 हे 3 चे 6 होईल जे 2 आहे आणि इक्वेशनच्या संख्येमधून 2 आपल्याला मिळेल. x2 उलट 2 - 1 आणि नंतर हे x3 जोडले जातील जे 2 आहे म्हणून 1 मिळेल आणि इक्वेशन क्रमांक 1 पासून x2 आणि x3 ज्ञात असल्याने आम्ही x14 x2 आणि x3 असे मिळवू शकतो. 2 म्हणजे 4 - 3 म्हणजे 1 म्हणजे आम्हाला हा फॉर्म मिळाल्यावर आम्हाला येथे सोल्युशन मिळाले. आपल्याला फक्त थोडे मॅनिप्युलेशन करावे लागेल. x3 2 x2 1 आणि x1 गॉस एलिमिनेशनच्या टर्म्समध्ये आपण त्याला बॅक सबस्टिट्यूशन म्हणतो. प्रत्यक्षात तिसरी स्टेप त्यामुळे पहिली स्टेप राईट हँड साइडच्या व्हेक्टरमध्ये तुमच्या मॅट्रिक्समध्ये ठेवत होती. या ऑगमेंटेड मॅट्रिक्स इनटू दुसरा हे रो ऑपरेशन करून या इक्लोन फॉर्मला कमी करण्यासाठी आहे. गॉस एलिमिनेशनची शेवटची एक स्टेप बॅक सबस्टिट्यूशन होणार आहे जिथे आम्हाला मिळेल सिस्टमचे सोल्युशन आहे. तर बॅक सबस्टिट्यूशन आपण येथे खालून सुरुवात करू. 3 बरोबर आहे शेवटचे इक्वेशन आहे जे शेवटचे इक्वेशन आहे. येथे असे म्हणता येईल की 3 हे 6च्या इक्वल आहे. आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की याच्या अनुरूपाने आपल्याकडे डावीकडे सिस्टम ऑफ इक्वेशन दिलेली आहे. म्हणून येथे आपल्याकडे प्रत्यक्षात 3 x आहे. x6 इक्वल म्हणजे x3 येथे 2 आहे. मग हे x3 नंतर यावरून ओळखले जाते. आम्ही आता स्टेप बाय स्टेप वर जाऊ. तर या इक्वेशन आपल्याला x2 व्हेरिएबल मिळेल म्हणून x2 मायनस 1 होईल आणि नंतर प्लस हे x3 जे 2 आहे आणि मग आपल्याला 1 मिळेल. आता आपण येथे x वर आणखी पुढे जाऊ आणि मग आपल्याकडे 4 x2 x3 x2 आणि x3 आहे आणि ते आहे एकसह इक्वल आहे. आपल्याकडे x1 इक्वल 1 x2 उलव 1 आणि x3 इक्वल 2 आहे. मग इक्वेशनचे हे इक्लोन फॉर्म मिळाल्यानंतर या बॅक सबस्टिट्यूशन मधून आपल्याला सोल्युशन मिळते. येथे लक्षात घेण्यासारखे आणखी काही मुद्दे आहेत आणि आम्ही त्यांना पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. म्हणून आपण जे निरीक्षण केले आहे त्यानुसार आपल्याकडे एक युनिक सोल्युशन मिळाले आहे. आम्हाला 1 म्हणून सिस्टमचे सोल्युशन मिळाले आहे आणि खरेच हे सिस्टमचे युनिक सोल्युशन आहे ज्याला इक्वेशनमधून थेट सोल्युशन मिळण्याची इतर कोणतीही शक्यता आपल्याला दिसत नाही. परंतु आता आपण याची ओळख करून देणार आहोत की या पहिल्या रोमध्ये किंवा या पहिल्या कॉलममध्ये या नंबरना येथे पायव्होट एलिमेंट म्हणतात. याला पायव्होट एलिमेंट म्हणतात आणि पायव्होट एलिमेंट हा नेहमी नॉनझिरो एलिमेंट असतो आणि याच्या खाली सर्व काही शून्य असावे. आणि आता जेव्हा आपण पुढच्या रो किंवा पुढील कॉलम येतो तेव्हा ही संख्या पुन्हा पायव्होट आहे कारण येथे सर्व काही शून्य आहे आणि शून्यावर देखील उरले आहे आणि या सब मॅट्रिक्समध्ये सर्व काही शून्य आहे. पुढच्या बाजूला जाणे हा एक पायव्होट एलिमेंट देखील आहे कारण हा नॉन झिरो आहे आणि शून्यावर सर्व काही शिल्लक आहे आणि येथे काही नाही कारण मॅट्रिक्स हा 3 होता. म्हणून अशा एलिमेंट्स अशा नॉनझिरो एलिमेंट्स पायव्होट संबोधले जाईल कारण ते आता सोल्युशन अस्तित्वाबद्दलच्या सोल्युशनच्या कन्सिस्टन्सी विषयी चर्चा करीत आहेत. तर जर आपल्याला येथे पायव्होट्सची संख्या लिहिली असेल तर येथे आपल्याकडे किती पायव्होट्स आहेत? आपल्याकडे एक पायव्होट आहे. आमच्याकडे 2 मुख्य म्हणजे 3 पायव्होट्स आहेत. आमच्याकडे 3 पायव्होट्स आहेत आपल्या सिस्टममध्ये. येथे आपल्या मॅट्रिक्समध्ये हे ऑगमेंटेड मॅट्रिक्स आहे. तर येथे पायव्होटची संख्या अज्ञात संख्येच्या इक्वल आहे की आपल्याकडे येथे किती अज्ञात आहे? 3 अज्ञात x1 x2 x3 म्हणून पायव्होट्सची ही संख्या अज्ञात संख्येच्या इक्वल आहे. मग आमच्याकडे आहे अगदी युनिक सोल्युशनची ही स्थिती आहे. एक युनिक सोल्युशन आहे कारण आमच्या पायव्होट्सची संख्या अज्ञात संख्येच्या इक्वल आहे किंवा दुसऱ्या शब्दात आपण म्हणतो कारण प्रत्येक कॉलम पॅरलल आहे. प्रत्येक कॉलम एका व्हेरिएबलशी असोसिएटेड आहे. तर x1 सह पहिले हे x2 शी
असोसिएटेड आहे। हे x3 शी असोसिएटेड आहे कारण जर तुम्हाला आठवत असेल तर आम्ही हे लिहू शकतो x हे bi म्हणजे या प्रोडक्टला येथे इक्वल आहे। या कॉलमच्या टर्म्सने येथे 100 x ने गुणाकार केला आहे आणि नंतर दुसरा x2 ने गुणाकार केला जाईल। तिसरा कॉलम x3 ने गुणाकार केला जाईल। तर हा पहिला कॉलम x1 शी असोसिएटेड आहे येथे x2 सह हे x3 सह आहे। तर I म्हणजे प्रत्येक कॉलममध्ये पायवोट्स असेल तर आम्ही ते असे ठेवू शकतो की जर प्रत्येक कॉलममध्ये पायवोट्स असेल तर सोल्यूशन एक युनिक सोल्यूशन असेल। म्हणून प्रत्येक कॉलममध्ये पायवोट्स असतो आणि जेव्हा आपल्याकडे युनिक सोल्यूशन असते तेव्हा हे घडते। म्हणून या पायवोट्सवर थोडे अधिक एक्सप्लोर करणार आहोत आणि हे फक्त एक अतिशय आहे। याची मूलभूत ओळख संकल्पना येथे आहे आणि आम्ही फक्त या 3x3 मॅट्रिक्सचा विचार करत आहोत। म्हणून आपण पुढील लेक्चरमध्ये हे पायवोट्स आणि इक्लोन फॉर्म याबद्दल अधिक बोलू। तर आता उदाहरण क्रमांक 2 वर जात आहोत। आम्ही आता उदाहरण बदलले आहे। तर हा ऑगमेंटेड मॅट्रिक्स हा फॉर्म घेत आहे आणि ते प्राथमिक परिवर्तन करून जे आपण आधी केले आहे तेच परिवर्तन, कारण मॅट्रिक्समध्ये फक्त थोडासा बदल आहे आणि हा घटक पुन्हा पहिल्या रो मधून 0 करण्याचा प्रयत्न केला जाईल। याचा अर्थ आपल्याला हे करायचे आहे, आपल्याला त्या रो मधून रोच्या 2 टाइम्स सबट्रॅक्ट करावे लागेल। तर इथे नक्की लिहिले आहे r2-2r1 आणि पंक्तीच्या मदतीने हे 0 करायचे आहे। आम्हाला फक्त रो 1 सबट्रॅक्ट करायची आहे। या दोन क्रियांसह आम्हाला हा फॉर्म 1 मिळेल। मग आमच्याकडे 0 आहे जे उद्दिष्ट होते या अल्गोरिदममध्ये दूर करण्यासाठी हे x1 व्हेरिएबल कडून इक्वेशन क्रमांक 2 आणि इक्वेशन क्रमांक 3 आणि आता पुढील उद्दिष्ट आहे की इक्वेशन क्रमांक 2 वापरून आपण इक्वेशन क्रमांक 3 मधून x2 काढून टाकू। तर इथे याचा अर्थ r3 आता r3 मायनस r2 होईल आणि म्हणून आपल्याकडे आहे जेव्हा आपण मायनस करू तेव्हा हे 0 होईल, हे देखील 0 होईल आणि येथे 6 होईल। मग आपण आता काय पाहतो ते मागील प्रकरणापेक्षा वेगळे आहे। या शेवटच्या इक्वेशन मधून काय मिळते या शेवटच्या इक्वेशनकडे आपण बारकाईने पाहतो। आपण इथे मिळवत आहोत तर 0 टाइम्स x1 0 वेळा x2 0 टाइम्स x3 आहे। आपल्याकडे नेमके काय आहे x2 आणि 0 टाइम x3 आणि राइट हँड साइडची 6 आहे। याचा अर्थ आपल्याला मिळत आहे 0 इक्वल ते याच्या इक्वेशनमधून आपल्याला मिळत आहे आणि हा पॉइंट आहे जिथे हे गॉस एलिमिनेशन टेक्निक या इक्लोन फॉर्ममध्ये कमी करण्यास मदत करते, कारण इथे आपण आता निरीक्षण करू शकतो की सिस्टम विसंगती, कारण आपण पाहू नये की आपल्याला 0 मिळू नये, हे 6 इक्वल आहे। म्हणून या इक्लोन फॉर्ममध्ये कमी करून आम्हाला हे देखील समजले आहे दिलेली सिस्टम सुसंगततेमध्ये विसंगत आहे। याचा अर्थ पुन्हा याचा अर्थ असा की त्याच्याकडे कोणताही सोल्यूशन नाही, त्याला येथे सोल्यूशन असू शकत नाही। तर फक्त ते या इक्लोन फॉर्म स्वरूपात कमी करून आम्ही निरीक्षण करतो की सोल्यूशन माहित आहे की सिस्टममध्ये सोल्यूशन नाही, कारण शेवटच्या इक्वेशन मधून आपल्याला 0 मिळत आहे ते -6 च्या इक्वल आहे। तर हे निरीक्षण करून आम्ही निष्कर्ष काढतो की ही सिस्टम दिलेली सिस्टम आहे, सोल्यूशन नाही। आणि मुख्य शब्दांच्या टर्म्स आम्ही म्हणतो की सर्वात उजव्या कॉलमला एक मुख्य केंद्र आहे, कारण आता हे येथे मुख्य आहे आणि दुसरा रो हे मुख्य आहे, किंवा दुसऱ्या कॉलम तिसरा कॉलमला कोणताही पायवोट नाही, कारण हे मुख्य असू शकत नाही, कारण हे 0 घटक आहे। पायवोट एक नॉनझिरो एलिमेंट असणे आवश्यक आहे, पण हा नंबरकडे पाहून हे एक पायवोट आहे, म्हणून हे सोल्यूशन आहे की सर्व काही शून्यावर सोडले आहे आणि तळाशी जाण्यासाठी काहीही नाही x। तर आमच्याकडे येथे सर्वात उजव्या कॉलमला एक पायवोट आहे जो विसंगतीचे किंवा सिस्टमला कोणताही सोल्यूशन नाही याचे प्रकरण आहे, कारण या सर्वात उजव्या कॉलममध्ये एक पायवोट भाग आहे। हे असे होऊ नये की मुख्य मॅट्रिक्समध्ये येथे पायवोट असावी या सर्वात उजव्या कॉलममध्ये जे या राइट हँड साइडच्या वेक्टर b शी संबंधित आहे। ठीक, मग हे समाधान नसल्याची स्थिती आहे आणि इक्वेशन इनकन्सिस्टंट आहे आणि म्हणूनच सोल्यूशन एक्झिस्ट नाही।
आता आम्ही तिसरा उदाहरणावर जाऊ जे पुन्हा थोडेसे बदलले म्हणून येथे पण आम्ही तेच ऑपरेशन्स करणार आहोत द्या आमच्या 1 मायनस करण्यासाठी आणि त्याच ऑपरेशनमध्ये 3 मायनस हे आमचे आहेत कारण ध्येय हे इक्वेशन क्रमांकातून 3 मधून x काढून टाकणे आहे म्हणून असे करून आम्ही याला आणि नंतर पुन्हा पुन्हा तेच ऑपरेशन म्हणतो कारण हे इक्वेशन म्हणजे ही रो आपल्याला इक्वेशन रो 3 पासून मुक्त करायची आहे येथे एक एलिमेंट म्हणून फक्त सबट्रॅक्ट होईल 3 हे 3 मायनस r होईल आणि त्या मार्गाने आपल्याला हे 0 इथे 0 आणि 0 मिळेल त्यामुळे आता हे मागील प्रकरणापेक्षा वेगळे आहे आम्हाला 0 च्या इक्वल असे काहीही मिळत नाही आम्हाला शेवटचे इक्वेशन पूर्णतः 0 मिळत होते त्यामुळे 0 च्या इक्वलने कोणतीही समस्या नाही किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपल्याला शेवटच्या कॉलममध्ये येथे पायवोट हवे आहे कारण पायवोट्स म्हणजे काय तर हे मुख्य एलिमेंट आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे ते खूप महत्त्वाची भूमिका बजावतात एक वेक्टर आणि गाद्याच्या अनेक प्रॉपर्टीजवर चर्चा करताना तर येथे हे सर्व काही 0 आहे आणि आता उजवीकडे येण्यासाठी काहीही शिल्लक नाही हे पायवोट आहे पहा हे येथे पायवोट नाही कारण डावीकडे तुमच्याकडे नॉन झिरो एलिमेंट म्हणून पायवोटसाठी ते डावीकडे आणि तळाशी 0 असावे आणि डावीकडील प्रत्येक गोष्ट 0 असणे आवश्यक आहे म्हणून आपल्याकडे जे आहे ते आमच्याकडे हे पायवोट आहे येथे आमच्याकडे हा एलिमेंट पायवोट आहे आणि आता कॉलम क्रमांक 3 वर जा किंवा रो क्रमांक 3 आमच्याकडे कोणताही मुख्य नाही त्यामुळे काही हरकत नाही पण एक सर्वात शेवटच्या किमान उजव्या कॉलममध्येही पायवोट नाही म्हणून सिस्टम कन्सिस्टंट आहे त्यामुळे सिस्टम कन्सिस्टंट आहे म्हणजे आमच्याकडे सोल्युशन असतील आणि खरेच या प्रकरणात केव्हा आपण पाहतो की इक्वेशन्स कन्सिस्टंट आहेत आणि पायवोटची ही संख्या प्रत्यक्षात अज्ञातांच्या संख्येपेक्षा कमी आहे तर या प्रकरणात आम्हाला फक्त 2 पायवोट्स मिळाली आणि 3 अज्ञात होते तर हे प्रकरण आहे जिथे आपल्याकडे असंख्य सोल्युशन्स आहेत कारण युनिक सोल्युशन्स च्या बाबतीत पायवोट्सची संख्या अज्ञात संख्येच्या इक्वल असेल म्हणून या प्रकरणात आमच्याकडे अमर्यादपणे अनेक उपाय असतील आणि त्या टर्म्सने पुन्हा एक अतिशय पद्धतशीर दृष्टिकोन असेल हे सोल्युशन्स करा जेव्हा आपल्याकडे असंख्य सोल्युशन्स प्रकरण आहे म्हणून या कॉलममध्ये एक पायवोट आहे या कॉलममध्ये पायवोट आहे तिसरा कॉलममध्ये पायवोट नाही आणि मी म्हटल्याप्रमाणे हे आम्ही x शी अनुरूप असते हे x2 शी अनुरूप आहे आणि हे x3 अनुरूप आहे म्हणून येथे x3 शी अनुरूप या कॉलममध्ये पायवोट नसल्यामुळे आपण हा x3 एक फ्री व्हेरिएबल आहे असे म्हणतो कारण या x3 शी अनुरूप कॉलमला पायवोट नाही आणि आपण त्याला फ्री व्हेरिएबल म्हणतो फ्री म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते निवडू शकतो नेमका हाच पॉइंट आहे जिथे आपण असंख्य सोल्युशन्सच्या चर्चेमध्ये प्रवेश करत आहोत आणि हे फ्री व्हेरिएबल आहे म्हणून आपण आपल्याला हवे ते निवडू शकतो आणि तेथे आम्ही असे करू येथे पायवोट्स संख्या अज्ञातांच्या संख्येच्या इक्वलपेक्षा कमी आहे कारण तेथे 2 पायवोट्स आणि 3 अज्ञात आहे आणि फ्री व्हेरिएबल्सची संख्या तंतोतंत डावीकडे असेल कारण हे येथे व्यापलेले आहे x2 मध्ये पायवोट आहे पण x3 मध्ये पिव्होट नाही त्यामुळे हे फ्री व्हेरिएबल आहे x तर फ्री व्हेरिएबल्सची संख्या n-r असेल तर n तेथील स्तंभांची संख्या आहे या मुख्य मॅट्रिक्समध्ये किंवा अज्ञातांची संख्या आणि मायनस हा r आम्ही पायवोट्सची संख्या आहे पायवोट्सच्या संख्येला हे नाव द्या तर आता आमच्याकडे जे आहे ते आमच्याकडे सिस्टम आहे जे की फॉर्म कमी झाले आहे आणि जेथे x3 हे फ्री व्हेरिएबल म्हणून चिन्हांकित केले आहे आणि नंतर आपण हे x3 निवडू शकतो काही अल्फा अल्फा ही रिअल नंबर आहे आणि मग एकदा आपल्याकडे x3 असेल तर इक्वेशन नंबर 2 वरून आपल्याला x मिळेल कारण हे डिपेंडंट व्हेरिएबल्स आता आहेत म्हणून x ते मायनस 1 आणि प्लस 1 असेल त्यामुळे प्लस प्लस अल्फा मायनस 1 आणि प्लस ही कुऱ्हाड 3 जी अल्फा आहे म्हणून मायनस 1 प्लस अल्फा ते आमचे x2 आहे आणि या इक्वेशन क्रमांक 1-5 मधून आपल्याकडे पुन्हा x1 आहे मायनस 2 अल्फा म्हणून जे आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो म्हणून
x1 x2 x3 प्रत्येक एलिमेंट्स पासून स्थिर आहे म्हणून x1 5 कॉन्स्टंट आहे आणि या अल्फासह हे -2 तर येथे आपल्याकडे -1 आहे आणि नंतर अल्फासह आपल्याकडे 1 आहे आणि तेथे x3 इक्वेशन पासून आपल्याकडे कॉन्स्टंट म्हणून नॉन झिरो आहे आणि हा अल्फा यासह तर हे आहे x चे सोल्युशन शून्याच्या इक्वलचे आहे आणि ही नल स्पेस आहे ज्याला आपण शून्य जागा म्हणू यावर अधिक चर्चा थोड्या वेळाने करू परंतु या x चे सोल्युशन शून्याच्या इक्वलचे आहे आणि येथे एक विशिष्ट स्ट्रक्चर आपण एकदा हे सोल्युशन येथे लिहिले आहे ते पाहतो त्याचे दोन एलिमेंट्स आहेत अल्फा शिवाय आणि दुसरा अल्फा शिवाय आणि हा भाग येथे -1 करण्यासाठी हे नक्की समाधान x शून्यच्या इक्वलचे आहे आणि जर ते समाधानी असेल x शून्य असेल तर अल्फा टाइम्स हे देखील समाधानी असेल x शून्याच्या इक्वलचे असेल कारण प्रत्येक अल्फा फक्त कॉन्स्टंट आहे आणि जर x ने समाधान केले तर x शून्य इंटू अल्फा 1 च्या इक्वलने देखील समाधानी होईल x हे शून्याच्या इक्वलचे आहे आणि या x ते समाधान शून्याच्या इक्वलचे आहे तेथे आहेत प्रत्येक अल्फासाठी अनेक सोल्युशन तुम्ही 1 घेता तुम्ही 2 घेता तुम्ही 1.5 घ्या काहीही म्हणजे ते नक्की x चे सोल्युशन शून्य इक्वल आहे आणि यानंतर आपण याकडे येऊया त्याला की नल स्पेस म्हणतात तर नल स्पेस म्हणजे काहीही नसून या x च्या सर्व सोल्युशन्स शून्याच्या इक्वलने मिळून शून्य जागा असे म्हणतात येथे अल्फाशिवाय हा कॉन्स्टंट भाग हा दिलेल्या सिस्टम x एक पर्टिक्युलर सोल्युशन आहे शून्याच्या इक्वल आहे क्षमस्व x हे b च्या इक्वलने आहे हे 5 - 1 शून्य पूर्ण होईल आमची समीकरणे समाधान करेल आणि हे -1 किंवा कोणत्याही संख्येने गुणाकार केल्याने x पूर्ण होईल शून्यच्या इक्वल आहे की समीकरणांची होमोजिनियस सिस्टम ऑफ इक्वेशन जी आमच्या दिलेल्या होमोजिनियस सिस्टमशी अनुरूप आहेत त्यामुळे एकसंध म्हणजे राईट हँड साइड आपण शून्यावर सेट केले आहे तर ही एक अतिशय खास स्ट्रक्चर आहे ज्याबद्दल आपण नंतर अधिक बोलत आहोत आपल्याजवळ नेहमी असे असेल की आपल्या x चे हे आपण x b लिहून ठेवू शकतो म्हणून एक पर्टिक्युलर सोल्युशन दिलेल्या सिस्टमचे प्लस आहे या जेव्हा आम्ही सेट करतो तेव्हा होमोजिनियस सिस्टमचे सोल्युशन राईट हँड साइड शून्यावर आणि एखादी व्यक्ती सहजपणे तपासू शकते की 2 - 1 प्रत्यक्षात आपल्याकडे असतात तेव्हा ते समाधानी असतात हे होमोजिनियस म्हणजे राईट हँड साइड शून्य म्हणजे हे वजा ते एकदा येथे वजा ते 1 आणि एकदा हे शून्य इक्वल असेल तर ते समाधानी होईल ही 3 इक्वेशन हा भाग आणि कोणत्याही संख्येला देखील आपण गुणाकार करू शकतो त्याचा परिणाम होणार नाही कारण राईट हँड साइड शून्य आहे त्यामुळे हा भाग नक्की आहे x चे सोल्युशन शून्याच्या अनुरूपचे आहे या x च्या b इक्वेशनच्या इक्वलचे आहे तर येथे हा भाग x शी अनुरूप आहे शून्याच्या इक्वल आणि हा एक पर्टिक्युलर सोल्युशन आहे जो नक्की समाधान करतो ही x b इक्वेशनच्या इक्वल आहे म्हणून याविषयी अधिक माहिती आपण आपल्या पुढील लेक्चरमध्ये कंटिन्यू ठेवू तर आम्ही या एलिमिनेशन टेक्निकची अगदी प्राथमिक ओळख पाहिली आहे आणि विशेषतः अतिशय महत्त्वाचा हा इक्लोन फॉर्म जो आपण या 3x3 सिस्टमसाठी पाहिला आहे आणि या इक्लोन फॉर्मच्या आधारे आपण सोल्युशन बद्दल बोलू शकतो आपण सोल्युशनच्या कन्सिस्टन्सी बद्दल बोलू शकतो किंवा सोल्युशनची विसंगती म्हणून या सर्व प्रकरणांमध्ये युनिक सोल्युशन अनेक सोल्युशन या इक्लोन फॉर्मच्या मदतीने चर्चा केली जाऊ शकते तर लेक्चर तयार करण्यासाठी हे संदर्भ वापरले जातात आणि खूप खूप धन्यवाद